बुलढाणा जिल्ह्यातील सीबीआयच्या 6 महिन्यात 12 कारवाया. उपअधीक्षक शीतल घोगरे यांची धडाकेबाज कामगिरी. शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना गडगंज पगार असताना देखील अजूनही लाचखोरी कमी झालेली नाही. हे बुलढाणा जिल्ह्यातील सीबीआयच्या होत असलेल्या कारवाईवरून निदर्शनात येत आहे. गेल्या 6 महिन्यांपूर्वी सीबीआयच्या उपअधीक्षकपदी शीतल घोगरे ह्या रुजू झाल्या असून सीबीआय कारवाईचा आलेख वाढला आहे. आलेल्या तक्रारीवरून शीतल घोगरे यांनी 6 महिन्यात 12 ट्रॅप केले आहेत, ज्यामध्ये एकूण 15 लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत, ज्यामध्ये वर्ग 1 चा 1 तर वर्ग 2 च्या 2 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर शीतल घोगरे ह्या रुजू होण्यापूर्वी जानेवारी ते जून अशा 6 महिन्यात 8 कारवाया झाल्या आहेत. तर कुठल्याही शासकीय कार्यालयात काम करून देण्यासाठी पैशाची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन उपअधीक्षक शीतल घोगरे यांनी केले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य, माननीय महासंचालक सर, माननीय अपर महासंचालक सर, अमरावती परिक्षेत्र माननीय पोलीस अधीक्षक सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक सर आणि लाचलुचपत प्रतिबंधक बुलढाणा विभाग यांच्या वतीने नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की लाच देणे आणि घेणे हा गुन्हा असून आपल्याला कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये शासकीय फी व्यतिरिक्त इतर पैशाची मागणी होत असेल, कोणत्याही मौल्यवान वस्तूची मागणी होत असल्यास आपण कृपया लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे संपर्क साधावा. यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक 1064 असून आपल्या नावाची गोपनीयता ठेवण्यात येईल. धन्यवाद.